राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले। महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी जोरदार लढत पाहावयास मिळणार आहे। अशातच रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग नगर परिषदेची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची व चुरशीची होणार असल्याचे चिन्ह दिसते। अलिबाग नगर परिषद निवडणुकीत तरुण व उच्च शिक्षित चेहरा मैदानात उतरलाय। शेकाप मवियाकडून अक्षया प्रशांत नाईक यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। शेकाप नेते जयंत पाटील व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अक्षया नाईक यांच्या नावाची अधिकृत उमेदवारी म्हणून घोषणा केली आहे। मागील 20 वर्षांहून अधिक काळ शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा अलिबाग नगरपालिकेवर दिमाखात फडकतोय। या निवडणुकीत 20 जागा असून थेट नगराध्यक्ष पदासाठी अक्षया नाईक आपलं नशीब आजमावत आहेत। अनेक वर्षे नगराध्यक्ष पदाची यशस्वी धुरा सांभाळणारे तिचे वडील प्रशांत नाईक यांच्या दमदार व प्रभावी कार्यशैलीचा अक्षयाला चांगला लाभ होणार असल्याचे बोलले जाते। त्याच जोडीला महाविकास आघाडीची ताकद देखील मिळणार आहे। अलिबाग अधिकाधिक स्वच्छ, सुंदर व स्मार्ट करण्याचे माझे विजन असून अलिबागची ओळख जगभरात अधिक ठळक करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अक्षया नाईक यांनी म्हटलं। राज्य, देश व जगभरातून येणाऱ्या पर्यटकांना उत्तम सुविधा देणे, युवक, युवती, महिला यांच्या प्रश्नांची सोडवणूक, महिला सक्षमीकरण, पर्यावरणपूरक व्यवसाय, पर्यटनावर आधारित रोजगार निर्मिती, रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, क्रीडांगण चांगल्या दर्जाचे व्हावे यावर विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याचे अक्षया नाईकने म्हटले। या कामी जनता माझ्यावर विश्वास दाखवून मला नक्कीच संधी देईल असा विश्वास अक्षयाने व्यक्त केलाय। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।